नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला अडचणीत आणायचं असेल तर तुमचे जे शत्रू असतात, हितशत्रू असतात, हे जाणीवपूर्वक अशी परिस्थिती निर्माण करतात की तुम्ही स्वतःला गोत्यात घालून घ्यावं. आणि याचं कारण असं असतं की उद्या तुमचं काही कमी अधिक बरं वाईट झालं तर त्याला आपण जबाबदार नाही असे हात झटकायला ते लोक तुमचे हितशत्रू मोकळे राहतात. आणि म्हणून ते अशी परिस्थिती निर्माण करतात की तुम्ही अस्वस्थ होऊन, चिडून, भडकून अंगावर चाल करून यावं. आणि बघा, त्यांनी आमच्यावर हल्ला केला, त्यांनी बिघडवलं. म्हणजे आरोपी तो आहे, जो बळी असतो त्यालाच आरोपी बनवण्यापर्यंत डावपेच खेळले जात असतात. आणि तुम्ही इतक्या आवेशामध्ये किंवा गडबड झाल्यामुळे, समजूत अपुरी असल्यामुळे ती चूक करून बसता की ज्याच्यात तुम्हीच तुमच्या पायावर धोंडा मारून घेता. मी आज हे बोलतोय त्याचं कारण मला असं वाटतं की हायकोर्टामध्ये सुशांत सिंग राजपूत आणि ती कोण दिशा सलियन यांच्या प्रकरणामध्ये जी एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे, त्या याचिकेने शिवसेना उबाठाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे हे कमालीचे विचलित झालेले आहेत. आणि त्या मनस्थितीमध्ये त्यांनी जी हस्तक्षेप पिटिशन दाखल केलं आहे, याचिका दाखल केली आहे, ती मला चक्रावून सोडणारी आहे. म्हणजे यावर मी आधीही बोललेलो आहे, पण मी जितका विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरोखरच आदित्य ठाकरेंनी अशी याचिका करण्याची गरज होती का? कारण गेल्या जवळजवळ आपण असं म्हणू की 3-3.5 वर्षामध्ये या प्रकरणात बरेच उलटसुलट आरोप झालेले आहेत. अगदी छापून आलेले आरोप आहेत, टी व्हीच्या चॅनेलवर झालेले आहेत, सोशल मीडियात झालेले आहेत. आणि अगदी आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा आरोप झालेले आहेत, वेडे वाकडे आरोप झालेले आहेत, जाणत्या नेत्यांनी किंवा मोठ्या नेत्यांनी सुद्धा केलेले आहेत. पण तरीही ठाकरे पितापुत्रांनी म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्याविषयी कुठलीही सफाई देण्याची सुद्धा गरज मानली नव्हती. मग या एका जनहित याचिकेसंबंधात त्यांनी अशी प्रतिक्रिया देण्याचं कारण काय हे माझ्या लक्षात आलं नाही. तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळेला हे प्रकरण गाजत होते, अर्णब गोस्वामीसारख्या एका देशातल्या सर्वात जास्त बघितल्या जाणाऱ्या चॅनेलच्या संपादकाने आवाज उठवला होता, तर त्यालाही खोटा नाटा आरोप ठेवून खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यापर्यंत मजल गेली. तरीही सुशांत सिंग राजपूत किंवा दिशा सालियन या प्रकरणावर एक चकार शब्द ठाकरे पितापुत्रांकडून बोलला गेला नाही. म्हणजे खोटा आहे, अमुक आहे, काही नाही, खुलासाच नाही, काही आरोप झाले तरी. एवढंच नाही मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर या प्रकरणामध्ये सुशांत सिंग राजपूतचे वडील ते सगळं अंत्यसंस्कार संपल्यानंतर माघारी आपल्या घरी बिहारला गेले आणि पाटण्यामध्ये त्यांनी तिथे मुख्यमंत्र्यांची वगैरे भेट घेतली आणि मुंबईतल्या त्या संशयास्पद मृत्यूविषयी 0 FIR दाखल केला होता. 0 FIR याचा अर्थ असा असतो की देशाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये जाऊन कुठल्याही विभागातल्या घटनेबद्दल तुम्हाला तक्रार दाखल करता येते. त्यामुळे घटना घडली होती मुंबईत, पण त्याविषयीची आपली शंका सुशांत सिंगच्या वडिलांनी पाटण्यामध्ये एका पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. आणि मग त्यांच्या वकिलांनी थेट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अशा याचिका दाखल केल्या आणि याची CBI चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. आणि त्याचं कारणही होतं. कारण असं होतं की तडकाफडकी मुख्यमंत्रीपदी बसलेले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण समर्थपणे मुंबई पोलीस हाताळू शकतात. मुंबई पोलीस इतके समर्थ आहेत की
लंडनच्या गाजलेल्या स्कॉटलंड यार्डचे पोलीस मुंबई पोलिसांच्या घरी धुणीमांडणी करतात. इतके मुंबई पोलीस गुन्हे शोधून काढण्यात एक्सपर्ट आहेत असे दावे सामना या दैनिकातून रोजच्या रोज चालू होते. पण हे प्रकरण यापेक्षा कुठल्याही केंद्रीय यंत्रणेकडे जाऊ नयेत हा अट्टाहास शिवसेनेकडून चालला होता. पण तरीही तो जाण्याची शक्यता दिसल्यावर तडकाफडकी उद्धव ठाकरे सरकारने CBIला महाराष्ट्रात येण्यावरच प्रतिबंध घातला. कायद्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणा ज्या CBI किंवा अशा असतात त्यांना महाराष्ट्रात किंवा कुठल्याही राज्यात जायचं असेल तर राज्य सरकारची एक प्राथमिक परवानगी लागते. ED असेल किंवा NCB असेल ह्या काही तपास यंत्रणांना सूट आहे. पण ज्यांच्या अधिकार कक्षा या पोलिसांसारख्या असतात त्यांना मात्र कुठल्याही राज्यात जाताना त्या राज्याच्या सरकारची परवानगी घ्यावी लागते. CBI हे एक प्रकारे केंद्रीय पोलीस आहे आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात येऊन हा तपास सुरू करू नये म्हणून परस्पर CBIला महाराष्ट्रात येण्यावरच प्रतिबंध लावण्यात आला होता. तेवढंच नाही तर जो 0 FIR पाटण्यामध्ये दाखल झाला होता आणि तिथल्या पोलिसांचा एक वरिष्ठ अधिकारी मुंबईत प्राथमिक माहिती घ्यायला आला तर त्याला किशोरीताई पेडणेकर महापौर असलेल्या मुंबई महापालिकेने थेट 15 दिवस क्वारंटाईनमध्ये टाकला होता आणि त्याच्याशी कुठलंही सहकार्य स्थानिक पातळीवरच्या पोलिसांनी करू नये असा फतवा काढण्यात आला होता. आणि एवढं सगळं आपल्या शासकीय यंत्रणेकडून महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणेकडून उद्धव ठाकरे करून घेत होते. पण स्वतः किंवा त्यांच्या चिरंजीवांनी या विषयामध्ये एक चकार शब्द उच्चारला नव्हता. त्यामुळे तुम्ही पाहिजे तेवढं बोंबला. आम्ही दिशा सलियत किंवा सुशांत सिंग प्रकरणामध्ये साधी प्रतिक्रिया देणार नाही. खुलासा तर दूरची गोष्ट, ही ठाकरे पितापुत्रांची गेल्या 3-3.5 वर्षातली एक ठाम भूमिका राहिलेली आहे. मग या पार्श्वभूमीवर असा प्रश्न निर्माण होतो की ज्यांनी CBI चौकशी पाटण्यामध्ये काय याविषयी जर उच्चारलं नव्हतं किंवा कुठचंही कायदेशीर पाऊल आपल्या कुटुंबाच्या वतीने उचललं नव्हतं, अशा ठाकरे कुटुंबाने किंवा आदित्य ठाकरे यांनी व्यक्तिशः आत्ता हायकोर्टात धाव घेण्याची गरज काय होती? आणि त्याचं कारण मी सांगतो. त्यांनी धाव घेण्याची कारण नव्हतं. हां, त्यांनी CBIकडे जेव्हा सुप्रीम कोर्टाने हा विषय सोपवला, CBIची चौकशी झाली किंवा तपास सुरू झाला, त्यातही कधीही आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा जेव्हा कोर्टामध्ये हा विषय निघाला तेव्हा तेव्हा कुठचीही प्रतिक्रिया दिली नाही. मग आजच प्रतिक्रिया देण्याचं कारण काय? तर त्यांच्या मनात काही शंका असाव्यात ही नवी याचिका जी जनहित याचिका आलेली आहे त्याच्याविषयी ते कोण रशीद खान पठाण आणि निलेश ओझा नावाची 2 माणसं यात पुढाकार घेऊन तो कोर्टामध्ये विषय उघडला जावा यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या बोलण्यातून किंवा इतर कोणाकडून ज्या काही प्रतिक्रिया आणि तपशील पुढे आणले जात आहेत त्याला आदित्य ठाकरे घाबरलेत का? जो तपशील ही माणसं बोलतात त्यामध्ये काही तथ्य आहे अशी भीती आदित्य ठाकरेंना वाटली का? असाही प्रश्न मी माझ्या आधीच्या व्हिडिओमधून विचारला होता. पण जेव्हा मी विचार करत गेलो तेव्हा मला एकदम थक्क व्हायला झालं की खरोखरच आदित्य ठाकरेंनी असा प्रतिसाद देण्याची गरज होती का? म्हणजे घाबरण्याची गरज होती का? घाबरून काही कॅव्हिएट दाखल करण्याची गरज होती का? अनेक जण असतात, मी सांगतो यापूर्वी आपण अनेकदा कॅव्हिएट म्हणतात किंवा अटकपूर्व जामीन घेतात. इथे असं काही होण्याची शक्यता आहे का? पहिली गोष्ट म्हणजे जे काय आत्ता हायकोर्टामध्ये राशीद पठाण किंवा तुमचे निलेश ओझा यांनी ज्या याचिका ज्या काही केलेल्या असतील त्या याचिकांची एक खासियत लक्षात घ्या की ही जनहित याचिका आहे आणि जनहित याचिका म्हणजे कुठल्याही शासकीय यंत्रणेने सुरू केलेली कारवाई नाही. त्यामुळे कोर्टाने आदेश देऊन प्रत्यक्ष शासकीय यंत्रणा
त्या विषयात काम सुरू करण्यापर्यंत त्यामध्ये त्यांनी घेतलेल्या कुठल्याही नावाच्या व्यक्तीला धोका किंवा संकट आलेलं नसतं. मग असं असताना आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट दाखल करायची गरज काय? म्हणजे अजून जनहित याचिका ही कोर्टामध्ये प्राथमिक सुनावणी होऊन दाखलसुद्धा करून घेतलेली नाही. त्यामुळे जो कोणी आरोप करतोय त्याच्यावर डिफेमेशनची, बदनामीची केस टाकली असती मी समजू शकतो. तुमच्याविरुद्ध कोणी आरोप केलाय, तुम्हाला कस्टडीत घेऊन तुमची तपासणी झाली पाहिजे असं त्या राशिद खान पठाणने म्हटले, इथपर्यंत ठीक आहे. पण ते म्हणणारा एक सामान्य नागरिक आहे, तो सरकार नाही आहे. त्यामुळे तो जे बोलतोय आणि जाहीररित्या माध्यमात येऊन बोलतोय तेव्हा आपली व्यक्तिगत बदनामी होते. तर त्या राशिद खान पठाणवर किंवा निलेश ओझा यांच्यावर आदित्य ठाकरेंनी बदनामीचा खटला घातला असता तर मी समजू शकतो. पण त्यांनी त्या जनहित याचिकेच्या सुनावणीमध्ये हस्तक्षेप करणारी आपली एक अर्ज दाखल केला, ही मला नवलाची गोष्ट वाटते. कारण त्या याचिकेमुळे आदित्य ठाकरेंना लगेच कस्टडीत वगैरे घेतील अशी बिलकुल शक्यता नाही. अशा प्रकारे कोणाला कस्टडीत दुसऱ्या एका सामान्य नागरिकाच्या आग्रहाखातर कोणी करू शकत नाही. हां, राशिद खान पठाण वगैरे कोण आहेत, निलेश ओझा यांनी जर एका पोलीस ठाण्यामध्ये अर्ज केला असता, तक्रार नोंदवली असती, त्यानुसार तिथले पोलीस किंवा कुठली पोलीस यंत्रणा जर काम करणार असती तर त्यावेळेला हस्तक्षेप करायला आदित्य ठाकरे पुढे आले असते तर समजू शकतो. त्या किरीट सोमय्या यांच्यावर जी काय तक्रार दाखल केली होती संजय राऊतांनी, विक्रांत प्रकरण, विमानवाहू युद्धनौका जी होती तिच्यासाठी जो निधी गोळा केला, त्याचा फ्रॉड केला वगैरे, आणि ते मग गुन्हे शाखेकडे देण्यात आलं होतं, तेव्हा आपल्याला नुसत्या तक्रारीवरून सुद्धा अटक होण्याची भीती आहे. म्हणून किरीट सोमय्या आणि त्यांच्या सुपुत्राने अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. पण ती चौकशी पोलीस करत होते. आत्ता जी राशिद खान पठाण वगैरेंची याचिका आहे त्यांनी अशी चौकशी, असा तपास पोलीस यंत्रणेने करावा अशी मागणी केलेली आहे आणि त्याची दखल कुठल्याही पोलीस खात्याने आणि तपास यंत्रणेने अजून घेतलेली नाही. त्यामुळे तत्काळ कुठली कारवाई होईल अशी बिलकुल शक्यता नाही. आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या जनहित याचिका येतात आणि त्या दाखल करून त्याच्यावर खरोखरच सुनावणी करावी का याचा जेव्हा कोर्ट विचार करतं तेव्हा कोर्ट दुसरी बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही तडकाफडकी निर्णय देत नसतं. की जा CBIने ह्याचा तपास करावा, पोलिसांनी ह्याचा तपास करावा असे आदेश कोर्ट देत नाही. दुसरीही बाजू ऐकून घेते. जी काही नावं याचिकाकर्त्याने आपल्या मूळ तक्रारीमध्ये किंवा मूळ याचिकेमध्ये केलेली आहे त्यात आलेल्या नावांवर खुलासा मिळावा म्हणून त्यांना आधी खुलासा करण्याची संधी कोर्ट देत असतं. त्यामुळे अशा याचिकेमुळे धोका असता तर मला खात्री आहे की हायकोर्टाने सुद्धा आदित्य ठाकरेंना आपली बाजू मांडा अशी मागणी केली असती. पण तसं झालेलं दिसत नाही. कारण अजूनही याचिका सुनावणीला आलेली नाही किंवा सुनावणीसाठी दाखल करून घेतलेली नाही. मग तेवढ्यात आदित्य ठाकरे यांनी घाईगर्दीने माझी बाजू ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय कोर्टाने करू नये यासाठी अर्ज दाखल करणं हे खरोखरच नवलाईचं वाटतं. आणि ती नवलाई एवढ्यासाठी की ज्याची कायदेशीर, म्हणजे मला आदित्य ठाकरे यांना जे कोणी वकील सल्ला देत असतील त्यांनी हे त्यांना समजावलेलं नाही का की बाबा ही एवढी गंभीर बाब नाही जोपर्यंत सुनावणी होत नाही आणि दाखल होत नाही. आणि म्हणून मला गडबड वाटते मित्रांनो, मला गडबड वाटते की आदित्य ठाकरे बातम्यांना पहिल्यांदाच घाबरलेत का. कारण मला तरी वरकरणी जे काय आलंय समोर त्यातून घाबरण्यासारखं काही आहे असं वाटत नाही घाबरण्यासारखं. कारण याचिकाच दाखल झालेली नाही,
कोर्ट उद्या उठेल आणि चला तात्काळ तपास सुरू करा असं आदेश देण्याची शक्यताच नाही आहे. कारण कुठल्याही स्वरूपाचा अगदी CBI किंवा मुंबई पोलीस या विषयातला कुठलाही दणदणीत पुरावा समोर घेऊन येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ज्या आधीच चौकशा चालू आहेत CBI किंवा मुंबई किंवा महाराष्ट्र पोलिसांकडून, ह्या NCBकडून अनेक प्रकरणं चालू आहेत त्या विषयातली, पण त्यातून कुठलाही आदित्य ठाकरेंना गोवू शकतो, गुंतवू शकतो असा पुरावा जर समोर आलेला नसेल तर मग घाबरण्याचं कारण नव्हतं. आणि नाही, एक रशीद खान पठाण नावाची कोण एक सामान्य खाजगी नागरिक जी याचिका करतो त्यात हस्तक्षेप करायला आदित्य ठाकरे पुढे येतात हे म्हणूनच चमत्कारिक वाटतं. कारण ज्यावेळेला तुम्ही स्वतः बचाव करायला पुढे येता तेव्हा तुमच्या मनात चांदणं आहे का हा प्रश्न निर्माण होतो. अगदी कोर्टसुद्धा म्हणेल उद्या समजा याची सुनावणी होईल किंवा आदित्य ठाकरे यांची जी इंटरव्हेन्शन पिटिशन आहे त्याची उद्या सुनावणी होईल, तेव्हा कोर्ट विचारेल तुम्हाला ह्याच्यात हस्तक्षेप करावा असं वाटण्याचं कारण काय, तुम्हाला यात कसली भीती आहे, का भीती आहे, तुम्ही जर काही केलेलं नसेल तर तुम्ही हस्तक्षेप करायला आलाच कशाला असंही कोर्ट विचारू शकतं. समजा त्यांची सुनावणी रशीद खान पठाण वगैरे जे आहेत त्यांची याचिका सुनावणीला येण्यापूर्वी त्यात हस्तक्षेप करणारी याचिका जर कोर्टाने विचारलं किंवा अजून ती सुनावणी केली नाही तर तुम्ही हस्तक्षेप करायला का आलाय, तुमच्या मनात अशी काय शंका आहे, तुम्हाला असं एकतर्फी निकाल होईल अशी भीती का वाटते, तर मग उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे उत्तर काय देणार हा गंभीर प्रश्न विचारून. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काय ही याचिका इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल केलं आहे हे गरज नसलेलं पाऊल आहे. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यावी आणि आपल्या भोवती शंकेचं धुकं जे आहे हे अधिक गडद करावं, यासाठी आदित्य ठाकरे यांनी घेतलेला हा पुढाकार म्हणूनच चमत्कारिक वाटतो. अगदी ज्या वेळेला त्या जून 2020मध्ये सुशांत सिंग राजपूत याचा संशयास्पद मृत्यू समोर आला तेव्हापासून आता जवळजवळ 3.5 वर्ष होत आली. वेगवेगळ्या बाजूने आरंभी पेंग्विन अशा उपरोधिक अर्थाने नाव घेतलं गेलं, मग खुले आदित्य ठाकरे नाव घेतलं गेलं, पण तरीही ठाकरे पिता पुत्रांनी त्याविषयी किंचितही खुलासा करण्याचं गरज वाटली नव्हती त्यांना. मग एका सामान्य याचिकेने एवढं विचलित होण्याचं कारण काय हे म्हणून चमत्कारिक वाटतं. आणि अर्थातच प्रत्येकाला आपापला बचाव करण्याचा अधिकार आहे, पण तो बचाव आवश्यक नसेल अशा वेळेला जेव्हा माणूस बचाव करायला पुढे झेप घेतो तेव्हा तो आपल्या पायाने कुठल्या तरी सापळ्यामध्ये जाळ्यामध्ये चालत जातो का अशी शंका येते. आणि त्यामुळे ही जी काय इंटरव्हेन्शन पिटिशन आदित्य ठाकरे यांनी दाखल केली ते अनवधानाने स्वतःच कोणीतरी लावलेल्या सापड्यामध्ये चालत गेलेत का विचार करा मित्रांनो. स्वतःविषयी संशयाचं धुकं गडद करण्याचा हा प्रयत्न चमत्कारिक नाही आहे का, लोकांनी विचार करावा म्हणून हा विषय मांडला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.